आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात मी तुमचं अतिशय उत्साहानं स्वागत करतोय। मागच्या वेळी सांगितलं होतं त्याप्रमाणे माझा उत्साह दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आता मध्यंतरी काय झालं होतं, मी पुण्यात गेलो होतो गणेशोत्सवाच्या काळात आणि पुण्यात गेल्यानंतर गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुण्यात गेल्यानंतर जी काही धमाल असते ती मी तुम्हाला असं शब्दात सांगू शकणार नाही, कारण दरवर्षी मी तिकडे जाऊन गोंधळ घालत असतो। गोंधळ म्हणजे ती रात्री जे फिरतात ना, लक्ष्मी रोड इकडे तिकडे जे फिरतात आणि मग गणपतीचं दर्शन हेन तेन आणि जी काय धमाल असते काय विचारायची सोय नसते। तसंच याही वर्षी मी गेलो होतो आणि एक छान माझा मित्राचा एक गणपती आहे आणि त्या गणपतीच्या दर्शनाला गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथे गेल्यानंतर मला कसं जाणवलं की तिथे एक मुलगी बसली होती आणि ती खूप छान गात होती बरं का, खूप छान गात होती। आणि नंतर मला त्या माझ्या मित्राने सांगितलं की ही मुलगी जी आहे ही दृष्टीहीन आहे। हां, पण इतकी छान गात होती कारण दर्शनाला येणारा प्रत्येक जो भाविक होता 2 मिनटं तिथे थांबायचा, त्या मुलीचं गाणं ऐकायचं आणि मग पुढे जायचा। मला त्या मुलीशी बोलण्याचा योग आला, आम्ही तिच्याशी गप्पा मारल्या। ती म्हणाली की बाप्पाने मला ह्यावेळी गळा दिला आहे, डोळे नाही दिले, हरकत नाही, पण या गळ्यामुळेच आणि या गाण्यामुळेच मी खूप छान माझं आयुष्य जगू शकते। त्यामुळे मी दररोज 1 तास देवाची भजनं गाते आणि देवाला अशी विनंती करते की बाबा मला पुढच्या जन्मी डोळे पण दे आणि गळा पण दे। काय इतक्या लहान वयात इतकी मोठी समज असणं फार अवघड असतं हो। आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर मोठी मोठी माणसांची समज काय हे तुमच्या लक्षात येत असेलच, पण असो तर या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या मनाला खूप अशा चटका लावून जात असतात। तर तसाच मी पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर काय, आता पुण्यातले माझे मित्र 101 आहेत, सगळे 101 आहेत। तर तिथे पुण्यातला माझा एक मित्र भेटला जो अतिशय उत्तम गातो, खूप छान गातो। तर त्याला म्हटलं चला बैठक करू आणि मग त्याच्या घरी गेलो, मस्तपैकी बैठक केली, गाणी बिणी गायलो मस्त। तोही गायला, म्हणजे मी फार कमी गातो, तोही भरपूर गायला आणि मग जो काय आनंद आम्हाला मिळाला होता तो मी शब्दात वर्णन करू शकत नाही। तर त्याच मित्राला आज मी इथे आमंत्रित केलेलं आहे, फक्त त्यालाच नाही सपत्नीक आमंत्रण दिलेलं आहे आणि तो आज इथे आलेला आहे। आपण आधी त्याचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार धवल, मनापासून स्वागत। आणि आपलं नाव? अनघा। धवल, मला आधी सांग, लग्न कधी झालं? लग्न 2008। 2008? अरे 7 वर्ष झाली म्हणजे? हो, 7 वर्ष। म्हणजे दोघे एकमेकांना खूप छान ओळखायला लागलेले असणार तुम्ही? नाही, मी लग्नाच्या आधी 8 वर्ष ओळखत होतो, आम्ही 2000 पासूनच। पण तुला खात्री आहे की तू तुझ्या बायकोला बरोबर ओळखतोस? साधारणपणे आपलं असं होत नाही म्हणजे नवरे मंडळी असे मी माझ्या बायकोला ओळखतो असं नाही होत। असो, पण म्हणजे 15 वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखता? हो। बरं, तुझी ओळख कशी झाली हिच्याशी, म्हणजे काय? ॲक्च्युली आम्ही कॉलेजमध्येच एकत्र होतो। कॉलेज कुठलं? गरवारे कॉलेज, पुण्यातलं। फॅन्टास्टिक। त्यामुळे कला मंडळातनं ओळख झाली। म्हणजे आम्ही दोघांचेही स्ट्रीम्स वेगवेगळे आहेत, सायन्समधले जसे ती मायक्रोबायो, मी केमिस्ट्री। आपण कला मंडळात ती पेंटिंग वगैरे करते आणि मी गातो, त्यामुळे मग ते एकत्र आलो आणि मग तिथनं ओळख। तू गातोस आणि ती पेंटिंग करते वगैरे असं नंतर व्हायला लागलं? बरं, गाण्याची सुरुवात कशी झाली तुझी? ॲक्च्युली खूप ॲक्सिडेंटली झाली ती सुरुवात। मी क्रिकेट खेळायचो आणि मग तेव्हा गरवारेत असल्यामुळे मग तिकडे सगळं काहीतरी चालायचं, क्रीडा रिलेटेड कला रिलेटेड दोन्ही सगळं होतंच। तर एक स्पर्धा होती आणि तिथे इंटर कॉलेजात पार्टिसिपेट करायला कोणीच नव्हतं। तर माझा एक मित्र आहे, तो म्हणला, अरे तुला गाता येतं तर एक बघ ट्राय करून। तर म्हणला, अरे मला काही बघ नाही जमणार मोस्टली, बघ कोणीतरी दुसरं। तो म्हणला की नाही, तू ट्राय कर, कॉन्सोलेशन आणलंस तरी चालेल पण काहीतरी बक्षीस घेऊन ये। मग मी गेलो, ट्राय केलं, तिथे एक गझल गायली। मला ऐकायचो आणि ती जनरल गाणं म्हणायचो, मी गायचो नाही, म्हणायचो। त्यामुळे मी गेलो आणि मग तिथे खरंच कॉन्सोलेशन मिळालं। त्यामुळे ती कुठली गझल म्हटली होती, आठवते का तुला? हो, मला आठवतंय। मी ती दयार दिल की रात में नावाची एक गझल होती, मी जी गुलाम अली साहेबांची, मी जरा
दया रे दिल की रात में चराग सा जला गया, दया रे दिल की रात में चराग सा जला गया, मिला नहीं तो क्या हुआ वो शक्ल तो दिखा गया, दया रे दिल की रात में चराग सा जला गया. क्या बात आहे. सरस. काय सुरुवातीची जी गाणी असतात ती विसरायला होत नाहीत आपल्याला नॉर्मली. बरं, मग त्यानंतर तुझी ती आवड सुरू झाली. हो. मग त्यानंतर पुढे काय काय म्हणजे स्टेप काय झाल्या? मी त्यानंतर मग मला कॉन्फिडन्स तेव्हा आला की अरे मी स्पर्धा करू शकतो, म्हणजे थोडं गाता येईल, म्हणजे कॉन्फिडन्स स्टेजवरचाच मेन भीती असते कारण जनरली पटकन इमिडिएटली लोकांसमोर. सो ते सुरू केलं आणि मग नंतर बाय गॉड्स ग्रेस मला भरपूर स्पर्धा आल्या समोर. आणि मग ते पुण्यातल्या खूप प्रतिष्ठित मग गाण्याच्या स्पर्धा, कल्याणी करंडक, मग वर्फ करंडक, मग मॉम करंडक, मग हे ते असे सगळे करंडक करत बसलो आणि ते मिळाले. म्हणजे लकीली गरवारेला मला आठवतंय की 23 करंडक मिळाले माझ्या असताना. मी ते तशी सुरुवात झाली आणि मग नंतर मग त्यामुळे ते गाण्यातच फुल टाइम मग सुरू झालं. तेव्हा मग शिकणं कुठे सुरू झालं? शिकलास कुठे? गाणं शिकणं मग ॲक्च्युली मी शिकलो नाही तेव्हा काही. माझ्या घरी थोडंसं एज्युकेशनल बॅकग्राऊंड थोडी जास्ती मला स्ट्रॉंग ठेव असा एक फोर्स होता. कारण माझ्या घरी सगळे आर्टिस्टच आहेत, आई वडील दोघेही म्युझिकमध्ये. पण त्यांचं असं म्हणणं होतं की आधी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून काहीतरी पोटापाटाचं उद्योग, हां म्हणजे नोकरी रिलेटेड तू आधी उभा राहा आणि आपण तेव्हा ठरवू. पण मग 2010 मध्ये मला सारेगमपचं दिसायला लागलं की येतं आहे, ऑफर आहे, एक ऑप्शन आहे. आणि मग 11 मध्ये इमिडिएटली सारेगम आलोच होतं. त्यामुळे मी मग फुल टाईम करतो तेव्हापासून फुल टाईम. मस्त. मग आपण मस्तपैकी गरम गरम चहा पाचतोय ना, अतिशय कडक चहा असतो बरं का, अतिशय कडक चहा असतो. आणि असं मस्तपैकी गरम गेलं की मस्त त्याचा आवाज सुटेल. मग आपण किचनमध्ये मस्त गाण्याची मैफिल करूया. तू पदार्थ बनव, आम्ही गातो. धवल आणि अनघा असे दोघेही आमच्या किचनमध्ये आलेले आहेत. तुमचंही मी स्वागत करतो. अनघा, पहिल्यांदा काय बनवणार आहेस तू? पहिल्यांदा आपण चीज चिली फिंगर्स. मला साहित्य सांगतेस काय काय? कांदा, ब्रेड क्रम्स आहेत, ही कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पाणी टाकून केलेली पेस्ट आहे, हे किसलेलं पनीर, 3 रंगाच्या कॅप्सिकम बारीक चिरलेल्या शिमला मिरची, चीज किसून घेतलेला आहे, कोथिंबीर, मिरपूड, लसूण, मिरची, इटालियन हर्ब्स आणि मीठ. चला आता आपण साहित्य बघितलं होते. तिथे आम्ही तेल तापत ठेवलेलं आणि तेल तापलंय बरं का. आवाज नाही म्हणताय, तेल तापलेलं आहे. आता काय? आधी आपण ह्याच्यात लसूण घालायचे बारीक, थोडी ब्राऊन होऊ देते, थोडीशी झाली की मग त्यात आपण कांदा घालायचा किंवा मिरची आधी घालूया. बरं, ह्याचं आवडतं गाणं कुठलं? तुला आवडतं ते गाणं कुठलं धवलचं? अरे बापरे, कांदा घालून घेऊया. हो, असं मी म्हणजे प्रकार सांगू शकेन, गाण्याचे प्रकार. एक गाणं, कुठल्या गाण्याचा प्रकार? गझल्स किंवा जुनी हिंदी गाणी तो खूप चांगली म्हणतो, जी मला ऐकायला आवडतात त्याच्याकडनं. रफी वगैरे? हां, एखादा रफी साहेबांचा गुणगुण की काय प्रॉब्लेम? त्यांचं कुठलं मला आवडतं गाणं असं एकही सांगता येणार नाही, पण त्यातलं एक मी म्हणू शकतो, शिमला मिरची. आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है, आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है, आपकी निगाह ने कहा तो कुछ ज़रूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है. क्या बात है, क्या बात है. टंग डाडंग टंग टंग. ह्याच्यात आपण मीठ आणि मिरपूड.
हे अवघड आहे असं करता करता गाणं याच्यात जातंय कसं. मग कितीही ऑड परिस्थिती असली तरी आम्ही गाऊ शकतोय. ओके. आणि थोडेसे इटालियन हर्ब्स, मिक्स हर्ब्स. झाली ही. आता आपण बंद करून घेऊ. आता काय करायचं? थोडी गार होऊ दे ती. तोपर्यंत आपण चीज आणि पनीर याचं मिश्रण करून घेऊ. एक बाउल लागेल. चीज किसून घेतलेलं आहे, किसलेलं पनीर, त्यात काय काय केलं? कोथिंबीर लागेल त्याच्यात थोडी, आणि अगदी थोडं मीठ, कारण चीजमध्ये मीठ असतं आहे ऑलरेडी, त्यामुळे थोडंसं मीठ. तर ही भाजी थोडी गार झाली की त्यात मिक्स करायची. ही ह्याच्यात घालायची? ही ह्याच्यात घालायची. ओके. हे झालं. आता काय करायचं आपल्याला? आपण त्यात अगदी थोडेसे इटालियन हर्ब्स घालून घेऊ, जस्ट चवी पुरते. आता हे मिक्स करून ह्याचे आपल्याला साधारण बोटाच्या आकाराचे रोल करून फिंगर्स करून घ्यायचे. ओके. ह्याच्यात घालू? एकात ब्रेड क्रम्स काढून घेऊ. बस ते सोडून. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे खरं नुसतेही छान लागतात किंवा टोमॅटो सॉस बरोबर आपण खाऊ शकतो. हे चांगले ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घे. झालेच भाजून. लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रिस्पी चीज चिली फिंगर्स साठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, ब्रेड क्रम्स, कॉर्न आणि मैद्याची पेस्ट, किसलेलं पनीर, कापलेली लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, किसलेलं चीज, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळी मिरी पूड, चिरलेलं लसूण, इटालियन मिक्स हर्ब्स, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेलं लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा नीट परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, मीठ, काळी मिरी पूड आणि इटालियन मिक्स हर्ब्स घालून सर्व मिश्रण पुन्हा नीट परतून घ्यावं. एका बाउलमध्ये किसलेलं चीज, पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण मळून घ्यावं. सिमला मिरचीची भाजी आणि पनीरचं मिश्रण एकत्र करून इटालियन हर्ब्स घालून एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे छोटे रोल्स करून कॉर्न आणि मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. आता आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे दुधी भोपळ्याची कोफ्ता करी. दुधी भोपळ्याची कोफ्ता करी. मला साहित्य सांगतेस काय काय? दुधी भोपळा किसून घेतलेला आहे, डाळीचं पीठ, हे टोमॅटो, ओलं खोबरं, मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण आहे. हा तिळाचा कूट आहे, कांदा, आलं, लसूण ह्याचं वाटण, लाल तिखट, दाण्याचा कूट, कोथिंबीर, हिंग, जिरं, मोहरी, हळद, फोडणीचं साहित्य, साखर, हा कच्चा मसाला आहे आणि हे मीठ. ओके. साहित्य बघितलं. कच्चा मसाला म्हणजे काय? कच्चा मसाला म्हणजे काय? कच्चा मसाला म्हणजे त्याच्यामध्ये धणे, जिरे, शहाजिरे, थोडेसे दालचिनी आणि लवंगा हे नुसतं गरम करून म्हणजे न भाजता कुटून घेतलेलं आहे, म्हणून त्याला कच्चा मसाला. साहित्य बघितलं. आता कृतीकडे जाऊ. पण तेल नाही तापलंय. पण तेल नाही तापलं म्हणून काय झालं? आमच्याकडे धवल आहे ना आज. तुझं एक चांगलं आहे की तू हिंदीवर कॉन्सन्ट्रेशन जास्त केलेलं आहेस. पण आता हे जी काही तुझी उर्मी आहे की मला हिंदीमध्येच गाण्याची इच्छा आहे, त्याला काही फळं लागली आहेत का? चान्स नाही मिळाला असं म्हणता येणार नाही. अजून सोलो प्रत्येकाला हवं असतं, एक्सपेक्टेड असतं. सोलो अजून नाही मिळालंय कुठलं. पण येस, डेफिनेटली मला आता रिसेंटली पीके नावाचा जो सिनेमा आला होता त्याच्यात थोडा पार्ट गायला मिळाला आहे. ते मी म्हणून दाखवतो एक छोटासा त्याचा पार्ट. तू दुनिया में अकेलो है तो फिक्र घनी सताए रे, तुझे अम्मा दाई अपनी लुगाई कुछ भी याद न आए, तू जैसो भी है भाया रे तुझे यार हमने बनाया रे, तू जैसो भी है भाया रे तुझे यार हमने बनाया रे, अरे तेरा कोई पता तो होगा राशन कार्ड, अरे बादल चीर के टपका आया धरती फाड़, मरवाएगा तू पिटवाएगा तू
ओ मत कर मत कर मत कर मत कर अरर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 र
मेहमान हो ठर की छोकरो आयो रे बन के मारो मेहमान. क्या बात है, क्या बात है. मस्त मस्त सही. कल की छकरी हे सगळं आता डोक्यात बसलेलं आहे, पण आता तेल तापलेलं आहे त्यामुळे पुढे आपल्याला जायलाच पाहिजे. आता काय करायचं मला सांग. तेल तापलेलं आहे. आता याच्यात आपण आधी फोडणी करून घेणार. फोडणी करणे. मोहरी, जिरे जिरे आणि हिंग, हळद, हिंग थोडं. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण कांद्याचं जे वाटण आहे म्हणजे आलं लसूण आणि कांदा हो. ते आधी परतून घ्यायचंय. आता टोमॅटोचं वाटण घालून घेऊ. ह्याच्यात काय काय आपण घातलं. टोमॅटो, ओलं खोबरं, मिरची आणि कोथिंबीर. ओके. ह्याच्यात आता थोडं पाणी घालून घेऊ आपण आधी. ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची त्यामुळे चांगलं वाटीभर पाणी. अजून आपल्याला त्यात मीठ आणि साखर घालायचे ना. हां, दाण्याचा कूट, तिळाचा कूट घालू. दाण्याचा कूट 2 चमचे घट्ट होण्यासाठी. आणि 2 चमचे तिळाचा कूट. आता ह्याच्यात तिखट, मीठ आणि थोडी साखर. साखर थोडी 1 चमचाभर चालेल कारण टोमॅटो असल्यामुळे थोडी 1-1.5 चमचा. आणि ह्याच्यानंतर कच्चा मसाला त्याच्यात लागेल. बस आता आपली ग्रेव्ही तयार आहे. आता आपण दुधी भोपळ्याची भजी करायची, तळून घ्यायची आणि मग ती ग्रेव्हीत मिक्स करायची नंतर. म्हणजे मी तुला हे बनवावं लागेल ना इथे. ओके. आता आपल्याला दुधी भोपळ्याची भजी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी डाळीचं पीठ, त्याच्यात किसलेला दुधी भोपळा घालू. त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद. पाणी लागेल ना. हा झटपट होणार आहे. आता आपण ह्याची भजी करून घेऊया. ही नुसती भजी म्हणून सुद्धा खाता येईल ना. खूप छान लागते, मस्त. अरे ही भजी त्यात टाकायची का की रेडी टू इट. हे आम्हाला खायला पाहिजे ना. पैसा लगरेला आहे. फर्स्ट क्लास. रेडी टू इट ना. थोडी कोथिंबीर घालून लिहून घ्या साहित्य आणि कृती. दुधी भोपळ्याची कोफ्ता करी बनवण्याकरता लागणारं साहित्य: दुधी भोपळ्याचा किस, बेसन, ओलं खोबरं, मिरची आणि कोथिंबीर घातलेली टोमॅटोची पेस्ट, आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट, तिळाचं कूट, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कच्चा मसाला, हळद, मोहरी, जिरं, हिंग, मीठ आणि साखर. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हळद, हिंग, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट घालून नीट परतून घ्यावं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी, शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट, लाल तिखट, मीठ, साखर आणि कच्चा मसाला घालून मिश्रणाला 1 उकळी येऊ द्यावी. एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये दुधी भोपळ्याचा किस, लाल तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. दुधी भोपळ्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून तळून घ्यावे. तयार कोफ्ते करीमध्ये घालून पुन्हा 1 उकळी काढून दुधी भोपळ्याची कोफ्ता करी सर्व्ह करावी. अनेकाने दोन्ही पदार्थ तयार केलेले आहेत आणि मी आणि धवल आणि ती असे आम्ही तिघे खाऊन बघणार आहोत, अजिबात न घाबरता. धवल बघता. आणि तुमचं दोघांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि अनघा, आमच्याकडून तुला एक छोटीशी, तुला म्हणजे तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. बरं धवल, आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. हे सगळं खायचं तर आहेच, पण खाण्याच्या आधी एक असं छान गाणं व्हावं अशी माझी आणि आमच्या सगळ्या खवय्यांची इच्छा आहे. कुठलं म्हणशील तू? नवरात्रीचंच सीझन चालू आहे छान, तर आपण देवीचं गोंधळ म्हणू. चालेल चालेल चालेल, नो प्रॉब्लेम.
हे कोल्हापूरची अंबाबाई तुम्ही गोंधळाला यावं, तुम्ही जागराला यावं. हे तुळजापूरची भवानी आई तुम्ही गोंधळाला यावं, तुम्ही जागराला यावं. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली. आहा तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली. आहा तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. आई उदग तुळजाबाई, तुळजा भवानी अंबाबाई. हा आई उदग तुळजाबाई, तुळजा भवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली. तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. चला मंडळी, ह्या गाण्याच्या सुरांवरच आज मी आपली रजा घेतो. पुन्हा भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.